आज या ठिकाणी यात्रा कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव माशेरे यांच्या नेतृत्वाखाली कनेरसर ग्रामस्थांनी सकाळी 11 वाजेपासून धरणे आंदोलन सुरू केलं होतं। तातडीने उपजिल्हाधिकारी तथा MIDCच्या प्रादेशिक अधिकारी डॉक्टर अर्चना पठारे यांनी चर्चेसाठी बोलवलं। त्यानुसार मी स्वतः अशोकराव तावरे तसेच दिलीपराव माशेरे, कनेरसरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव तामाणे, कनेरसरचा सरपंच स्मिताताई केदारी, उद्योजक अमित खडपुडे, संतामुक्तीचे अध्यक्ष गणेश माशेरे आम्ही सर्वजण चर्चेसाठी अर्चना पठारे यांच्या दालनामध्ये गेलो आणि या ठिकाणी अर्चना पठारे मॅडम यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र देण्यासाठी आत्ताच MIDCच्या एरिया मॅनेजर श्री शेख मॅडम तसेच हेड सर्वेअर सूर्यकांत अंकारे साहेब या ठिकाणी आले आणि त्या पत्रामध्ये MIDC प्रादेशिक अधिकारी यांनी असं नमूद केलेलं आहे की गावाला जी 10 एकर जागा यात्रा व सार्वजनिक उपक्रमासाठी पाहिजे त्याबाबत त्यांनी तातडीने KIPL अहवाल मागवलेला आहे आणि तो अहवाल आल्यानंतर तातडीने तो अहवाल MIDC मुख्यालयात सादर करण्यात येईल आणि MIDC मुख्यालय पुढे जे सूचना देईल त्याची अंमलबजावणी तातडीने केली जाईल। आणि यापूर्वी डॉक्टर शिवाजीराव पाटील जे MIDCचे डेप्युटी CEO असतील किंवा आता MIDCच्या RO मॅडम जे पठारे मॅडम असतील यांच्याशी आतापर्यंत झालेले निवेदनं, चर्चा व आंदोलन यानुसार आम्हाला ठाम अशी हमी मिळाली आहे की या वर्षीची कनेरसरची जी पौष पौर्णिमेची यात्रा जी आहे ती MIDCने दिलेल्या जागेतच होईल आणि त्या आशेने आम्ही हे आजचं आंदोलन जे आहे स्थगित करत आहे आणि ग्रामस्थांच्या ह्या आंदोलनाला यश मिळालं त्याबद्दल मी दिलीपराव माशेरे, कनेरसरचे सरपंच स्मिताताई केदारी व सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो। तसेच MIDCच्या ज्या RO मॅडम आहेत मुख्य प्रादेशिक अधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी डॉक्टर अर्चना पठारे मॅडम, एरिया मॅनेजर श्री शेख मॅडम व अंकारे साहेब यांचेही आम्ही आभार मानतो। धन्यवाद।